बातमी महत्त्वाची आहे। वक्फ दुरुस्ती विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडलं जाणार आहे आणि या विधेयकावर सभागृहात 8 तास चर्चा केली जाणार आहे। विधेयक संमत करण्यासाठी केंद्र सरकारकडे पुरेसं बहुमत आहे। इंडिया आघाडीनं विरोध केल्यामुळे चर्चा वादळी होण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडनं। संदीप, आज लक्ष लागलेलं असणार आहे 12 वाजताच्या या वक्फ दुरुस्ती विधेयक कधी मांडलं जाते याकडे। मात्र सगळ्यात महत्त्वाची घडामोड, राज्यातले 2 पक्ष ते नेमकी काय भूमिका मांडतायत, त्यांच्याकडे विशेष लक्ष असेल काय नेमकं? श्रुती, आज दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये ही बिल मांडलं जाईल। ज्यावेळेला जेपीसीनंच हे बिल पाठवलेलं होतं त्यावेळेलाच कॅबिनेटनं याला खरं तर मंजुरी दिली होती आणि त्यानंतर कधी मांडलं जाईल याची चर्चा होती। बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकार हे बिल मांडणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। मात्र अवघ्या आता 3 दिवस राहिलेले आहेत अधिवेशनाचे आणि त्यातच आता हे बिल मांडलं जात आहे। जर आज लोकसभेत हे बिल हे संमत तर होणारच आहे, कारण बलाबल जर राजकीय पक्षीय बलाबल पाहायला गेलं तर सत्ताधारी पक्षाकडे किंवा एनडीएकडे एकूण 283 खासदार आहेत आणि विरोधी पक्षामध्ये 238 खासदार आहेत। त्यामुळे नक्कीच लोकसभेत आज हे बिल पास होईल। महाराष्ट्राचा विचार केला तर सत्तेमध्ये जे 3 पक्ष आहेत, म्हणजे भाजप तर आहेच पण सोबतचे दोन्ही पक्ष अजितदादांचा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, हे दोन्ही पक्ष एनडीएला समर्थन देऊन वक्फ बिलाच्या समर्थनार्थ पाठिंबा देणार आहेत। आणि दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मात्र विरोध करणार आहेत असं आत्ता तरी आपल्याला समजते। दुसरीकडे मोठे पक्ष म्हणजे टीएमसी असेल किंवा समाजवादी पक्ष असेल हा देखील विरोध करणार आहे। मात्र चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन्ही नेत्यांकडे लक्ष लागलेलं होतं। मात्र टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही समर्थनार्थ मतदान करू। त्यामुळं खरं तर कसरत आज असणार आहे। आता पुढच्या काही वेळात म्हणजे 9:30 वाजता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस खासदारांची एक महत्त्वपूर्ण श्रुती बैठक असणार आहे। काल रात्री संजय राऊत यांच्या निवासस्थानी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची बैठक झालेली होती। त्यामुळे सभागृहात नेमकं काय होतं, 11 वाजता कामकाज सुरू होईल। मात्र त्यापूर्वी या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। व्हीप तर सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या खासदारांना बजावलेले आहे, त्यामुळे सगळे खासदार उपस्थित तर असणारच आहेत। मात्र सरकारची एक ही कसोटी म्हणावी लागेल सभागृहामध्ये, कारण काँग्रेसनं जोरदार असा विरोध केलेला आहे। जे काही म्हणजे 9 लाख एकरपेक्षा जास्त जमीन ही वक्फ बोर्डाकडे आहे आपल्याला माहिती आहे आणि त्यामध्ये जर आता बदल झाले तर नक्कीच त्यांच्यावर टाच येईल असा जो समज त्यांच्यामध्ये आहे तो भाजप किंवा सत्ताधारी एनडीएमधले पक्ष आजही स्वीकारत नाहीत। त्यामुळे संपूर्ण देश, आत्ताच बातमी आली रजा अकादमीनं देखील या विधेयकाला विरोध केला आहे। मात्र हा विरोध झुगारून का राहीना, आज केंद्र सरकार हे विधेयक जे आहे ते श्रुती लोकसभेमध्ये मांडणार आहे आणि लोकसभेनंतर ते राज्यसभेत देखील मांडलं जाईल। 8 तासांची चर्चा तू सांगितल्याप्रमाणे तर होईलच। मात्र जर 8 तासांपेक्षा जास्त चर्चा झाली आणि राज्यसभेत पुन्हा 2 दिवसात बिल मांडलं गेलं तर 4 तारखेला जे अधिवेशन संपणार आहे ते पुढे लांबवलं जाईल, म्हणजे वाढवलं जाईल अधिवेशनाची तारीख जी आहे ती, आणि पुन्हा हे म्हणजे दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर मग राष्ट्रपतींच्याकडे पाठवलं जाईल। नक्कीच अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।